मगर निमगाव ऊस उत्पादक शेतकरी आहे. गेल्या 6 वर्षापूर्वी ओंकार साखर कारखाना परिवाराने हा चांदापूर येथील साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला. ताब्यात घेत असताना या कारखाना प्रतिदिन गाळप क्षमता कमी होती. कोणतेही उपपदार्थ प्रकल्प त्याच्याकडे नव्हते. प्रचंड अडचणीच्या काळातून या कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी हा कारखाना चालवला आणि चालू करत असताना आम्ही ऊस उत्पादक शेतकरी या नात्यानं त्यांच्याकडे आकर्षित गेलो आणि त्यांनी सांगितलं की जे काय आपली कुणाशी स्पर्धा नाही, आपली कुणाशी दुश्मनी नाही, मी शेतकरी पुत्र आहे आणि मी शेतकरी पुत्र या नात्यानं मी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि मी सर्वात जास्त आणि उच्चांकी दर देण्यास मी कटिबद्ध आहे. आणि त्यावेळेपासून मग आमचा त्यांच्यावर विश्वास बसला की आम्ही म्हटलं की आपली काय कुणाशी स्पर्धा नाही आणि म्हटलं ठीक आहे बाबा, चेअरमन एवढं चांगला मिळाला आहे, ठीक आहे. म्हणून आम्ही ऊस घातला आणि गेल्या 6 वर्षापासून ज्यांनी ती गाळप केलं त्यांचा माझ्या माहितीनं 1ही रुपया त्यांनी ठेवला नाही. आणि यावर्षीही माझा जवळपास 173 टन ऊस गेला आहे आणि 173 टनाचं मला पैसे पेड झालेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र 15 जानेवारीपासूनचं बिल थांबलं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आम्ही काय नाकारू शकत नाही, शेतकरी या नात्यानं नाकारू शकत नाही. कारण का की शेतकऱ्याला प्रचंड अडचणी आहेत, त्याला वेळेत पैसे लागतात, हेही कबूल आहे. परंतु त्यानंतर त्यांनी काय केलं, त्याला एक दुसरा पर्याय त्यांनी व्यवस्था केली की जे शेतकरी आहेत ज्यांना दवाखान्याचा प्रश्न असेल, ज्यांना ॲडमिशन असेल, ज्यांना कोणाचं खरेदी खत करायचं आहे, त्या लोकांना अर्ज दिल्यानंतर आम्ही आपल्या कारखान्याचे जनरल मॅनेजर वाघमोडे साहेब यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर त्यांना तातडीनं अगदी दुसऱ्या दिवशी पैसे पेड झाले. असं काय नाही की प्रत्येकाला पैसे दिले नाहीत, असं काय झालेलं नाही. आणि 15 जानेवारीपासून त्यांनी 1800 रुपये प्रमाणे सर्व खात्याचा पैसे, म्हणजे 20 दिवसाचे फक्त पैसे राहिले होते, 20 दिवसाचे सर्व पैसे त्यांनी खात्यावर जमा केले. आणि हे करत असताना काही तांत्रिक त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं, या कारखान्याचे डायरेक्टर संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी एक परिपत्रक जाहीर केलं की मी शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. काय तांत्रिकांचा युद्धाचा परिणाम असेल, साखर निर्यात धोरण असेल, अजून काय बँकेचा प्रॉब्लेम आहे आणि हा बँकाचा प्रॉब्लेम सुटल्यानंतर येत्या आठवड्यात आम्ही हे सर्व पैसे पेड करू आणि त्याच्यानुसार पैसे पेड व्हायला सुरुवात झाली. फार तर तुम्हाला याचा मी मेसेज दाखवतो तुम्हाला पैसे आलेले. म्हणजे आमची जे निमगावमध्ये जे महाराष्ट्र बँक आहे त्याचा मेसेज आहे माझ्याकडे पैसे जमा झाले. असं काय आपण काय कारखान्याची बाजू घेऊन बोलतोय किंवा अजून कोणातरी बाजू घेऊन बोलतोय असं काही विषय नाही, मेसेज आहे. ओंकार कारखाना जो चर्चेत येते किंवा ते 17 युनिट चर्चेत येत आहे, त्यामुळे जाणीवपूर्वक ओंकार ग्रुपला टार्गेट केले जात आहे. आमचा जो मुद्दा आहे, आम्हा शेतकऱ्यांना जो मुद्दा आहे की टार्गेट केलं जातं का नाही हे आम्ही शेतकऱ्यांना त्यांना सांगू शकत नाही. परंतु या भागाचा कायापालट झाला, आमचा ऊस वेळेत गेला आणि आम्हाला पैसे वेळेत मिळालं, हे मात्र पक्का आहे. याच्यात काय बदल नाही. आता त्यांचं राजकीय काय आहे, कशामुळे अडचण आहे, ही काय आम्हाला शेतकरी या नात्यानं आम्हाला काय सांगता येणार नाही. म्हणजे त्याच्याशी आम्हाला बी काय घेणं देणं नाही. फक्त आम्हाला पैसे, आमचा ऊस वेळेत न्यावा आणि आमचं वेळेत पैसे द्यावे, एवढाच आमचा मुद्दा आहे. त्यांचं मत आहे की माझ्या सोशल मीडिया किंवा मी व्हिडिओ केल्यानंतर शेतकऱ्याचे पैसे अदा केले. असं काय नाही, व्हिडिओ केल्यानंतर मग आज बी आपण कुठला तरी व्हिडिओ करून लगे उद्या पैसे आपल्या खात्यात जमा झाले, आनंद होईल की काय? तीच सगळी लोक करत बसतात. सर्व शेतकरी कशाला ऊस पिकवायचा आणि कांदा पिकवायचा आहे, व्हिडिओ तयार करायचा आणि उद्या सकाळ पैसे जमा करायचे. रविराज साबळे जे करतायत, आपले बोत्रे पाटलांवरती जे आरोप करतायत, आता त्यांच्याच भूमपरांडा तालुक्यातले काही कारखाने आहेत, त्या कारखान्याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं बिल शेतकऱ्यांना दिलेलं नाही, त्याबद्दल काय सांगाल? नाही, रविराज साबळ्यांचं आम्ही स्वागतच करतो, कारण शेतकऱ्याला भांडल्याशिवाय काय मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपली मागणी तर मांडलीच पाहिजे. रविराज साबळ्यांचं म्हणजे विशेष आहे की त्यांनी मांडलं. मात्र हे करत असताना त्याला दुसरी बाजू आहे की काल परवा माझ्या वाचनात अशी बातमी आली की त्यांच्याच एका साबळे म्हणून भूम तालुक्यातला एक शेतकरी आहे, अमोल साबळे म्हणून, त्यानं 2.5 एकरातला 600 पोती कांदा जाळला. म्हणजे याच्याबद्दल बी आवाज उठवायला पाहिजे. म्हणजे शेतकरी नेते या नात्यानं त्यांनी याच्याबद्दल बी आवाज उठवायला पाहिजे. आणि ज्या कारखाने सुरुवातीपासून FRP दिली नाही ती बी आपले शेतकरी बांधव आहेत, ते आमच्यासारखीच बांधव आहेत, किती शेतकरी आहेत आमचेच बांधव आहेत, त्यांनाही पैसे मिळवून दिलं पाहिजे. आणि त्यांच्या जी भागातले साखर कारखानदार आहेत काय आम्ही
आमचं काय त्याच्याबद्दल काय तिथल्या शेतकऱ्याचं आमचं काय आम्ही काय चळवळीतली माणसं नाही. आम्ही आपले शेतकरी नात्याने सांगतोय त्या पण शेतकऱ्याला पैसे मिळाले कारण त्याचाही प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांच्या जिल्ह्यातले असतील, त्यांच्या तालुक्यातले असतील, कुणाचं आपण नाव घेणार नाही. परंतु आम्ही पेपरच्या आम्ही वाचक आहे चांगला, त्यामुळे आम्ही पेपरच्या माध्यमातून वाचतो की बाबा त्या कारखान्याचं बिल पेंडिंग आहे, तिथलं बंद पडलंय. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की हा कारखाना जे ओंकार साखर कारखाना चांदापूर अतिशय व्यवस्थित चालतोय आणि भविष्यातही चालेल. आणि लोकांचा जो विश्वास आहे या कारखान्यावर, माझ्या माहितीने यावेळी 5-5.5 लाख टन गाळप झालेला आहे. आणि याला आमच्या शेतकऱ्यात थोडा संभ्रम निर्माण झाला साबळे यांच्यामुळे व्हिडिओमुळं की आम्हाला कुठं खटकलं. त्यांनी पैसे मागण्याबद्दल दुमत नाही, त्यांनी अजून पैसे मागावं, अजून रितसर अर्ज करावा, अजून काय करावं त्याबद्दल आमचं रितसर. फक्त एक आम्हाला खटकले की चेअरमन आहेत, चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील हे 2000 कोटी घेऊन पळून जाणार. मग आम्हाला पैसे दिले तर ना आम्हाला वाटलं पळून गेल्यावर आमच्या ऊसाचं काय करायचं, आता पुढच्या येणाऱ्या ऊसाचं काय करायचं हा प्रश्न आम्हाला पडला. पळून गेल्यावर मग आमच्या ऊसाचं इथं कोण चालू आहे, आमच्या ऊसाचं कसं पैसे मिळाले हा प्रश्न पडला. बाकीचं आम्हाला रविराज साबळेचं कौतुकच आहे, त्याबद्दल काय दुमत असायचं काय कारणच नाही. आता तुम्ही म्हणताय की 2000 घेऊन बोत्रे पाटील पळून जातील, तुम्ही त्याबाबत त्यांना विचारणा केली की बाबा असा असा विषय होतोय, त्यावेळेस चेअरमन साहेबांनी तुम्हाला काय विश्वास दिला? नाही, आमची चेअरमन साहेबाचं याच्यावर काय बोलणं झालं नाही. पळून जाणार तर आम्ही शेतकरी आहे, आमचं काही बोलणं झालं नाही. किंवा तुमच्या संचालक मंडळाशी काय सभासदांची? नाही, आमचं इथले जे जनरल मॅनेजर आहेत वाघमोडे साहेब यांच्याशी चर्चा झाली या संदर्भात की त्यांनी सांगितलं की असा कोणताही प्रकार नाही, तुमचं पैसे मिळालं, त्यामुळं काही विषय नाही पळून जायचा, न पळून जाण्याचा काही विषयच नाही ना, त्यांनी सांगितलं.